तर जय श्रीराम मित्रांनो, आज आलो होतो मी माझ्या भावाच्या पैठणी कारखान्यावर. लहानपणापासून पाहतोय ही कला, पण प्रत्येक वेळी इथं आलो की काहीतरी नव्याने शिकायला मिळतं. ही फक्त साडी नाही, ही आहे येवला नगरीची ओळख. धाग्यांमध्ये मिळलेली जपलेली परंपरा. रेशिमाचा प्रत्येक धागा हाताने जपला जातो. इथे मशीन नाही तर मनाने काम केला जातो. घाई नाही, फक्त संयम आणि समर्पण. कधी कधी विचार येतो, इतक्या वर्षानंतरही ही कला कशी जिवंत आहे. कारण हे फक्त व्यवसाय नाही, ही आहे जबाबदारी घराची, परंपरेची आणि त्या विश्वासाची जो प्रत्येक ग्राहक ठेवतो. प्रत्येक पैठणी तयार होताना फक्त रंग आणि धागे एकत्र येत नाही, तर एक स्वप्न आकार घेतं. डिझाईननुसार वेळ बदलतो, कधी कमी कधी जास्त, पण एक गोष्टी कायम असते, ते म्हणजे समर्पण. लोकांना दिसते ती फक्त साडी, पण तिच्या मागची मेहनत फक्त कारागिरालाच माहिती असते. प्रत्येक पैठणीत वेगळी नक्षी, वेगळा रंग, वेगळी ओळख दिसते आणि म्हणूनच प्रत्येक साडी खास असते. बाजूला शांत पडलेले हे रंगीत धागे क्षणातच हातमागावर जाऊन एक नवीन कथा विणणार आहेत. या धाग्यांच्या रंगामधूनच पैठणी जन्म घेते. तर याच हातमागावरून विणलेला प्रत्येक धागा उद्या नवीन पैठणीचा आकार घेते. तर हेच आहे आपल्या येवल्याची सुप्रसिद्ध पैठणी. उत्पादक, विक्रेता, येवला एक नंबर. तर आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो नसेल तेवढा फॉलो करून घ्या आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.